महाराष्ट्रामध्ये 5व्या टप्प्यात 13 मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे। मुंबईमध्ये दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई हे दोन मतदारसंघ येतात, तर 2520 मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे। त्यामुळे मतदानाची तयारी ही पूर्ण झालेली आहे। ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यासाठी म्हणून गाड्या देखील तैनात आहेत। उन्हाचा कडाका लक्षात घेता मतदान केंद्रावर मंडपाची सोय देखील करण्यात आली आणि पिण्याच्या पाण्याची सोयही झाली आहे। दिव्यांग मतदारांसाठी यावेळेस रॅम्पची तसंच व्हीलचेअरची ही सोय करण्यात आलेली आहे। मात्र मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे। तर यावेळेसचा आढावा, या सगळ्या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांनी। तब्बल 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 13 मतदारसंघामध्ये उद्या मतदान होतंय आणि त्याची तयारी जी आहे मतदान केंद्रावरती अंतिम टप्प्यामध्ये आहे। आपण पाहू शकतो, मी एका मतदान केंद्रावर आहे आणि तिथं मतदान केंद्र जे आहे ते उभारण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। आणि सध्या ज्या ठिकाणी आपण उभे आहोत तो आहे मुंबई शहर जिल्हा आणि एकट्या मुंबई शहर जिल्ह्याचा जर विचार केला तर या मुंबई शहर जिल्ह्यामध्ये तब्बल 2 मतदारसंघ येतात। ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या गाड्या देखील तैनात आहेत। इतकंच नव्हे तर प्रत्येक मतदाराला मतदान करता यावं यासाठी विशेष अशी काळजी देखील घेतली गेलेली आहे। तसंच प्रत्येक मतदारांची काळजी घेत असताना दिव्यांग मतदारांना देखील विचारात घेतलेलं आहे। त्यांना कसं लवकरात लवकर मतदान करता येईल यासाठी आपण पाहतोय की मतदान केंद्रावरती हे जे रॅम्प आहेत ते रॅम्प देखील उभारले जात आहेत। जे मात्र महत्त्वाचं सांगायचं म्हणजे निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने निर्देश दिलेले आहे की मतदान केंद्रावरती कोणत्याही प्रकारे मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध जो आहे तो केलेला आहे। या सर्व नियमांची काटेकोरपणे प्रशासन जे आहे ते पालन करणार असल्याचं देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन आमिष सह विशाल सवने, झी 24 तास, मुंबई।